एक मोठी बातमी आहे। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावात गाळ्यांची वसुली करणाऱ्या लिपिकाला माजी उपसरपंचाकडून मारहाण करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातली ही घटना, उपसरपंचाकडून वसुली करण्यासाठी हा लिपिक गेलेला होता। मात्र कौलव गावात गाळ्यांची वसुली करणाऱ्या लिपिकाला माजी उपसरपंचाकडून मारहाण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील कौलव या गावातली ही घटना, उपसरपंचाकडून वसुली करण्यासाठी लिपिक गेलेला असताना त्या लिपिकाला मारहाण झाली आहे। त्याची ही सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। उपसरपंचाकडे वसुली करण्यासाठी लिपिक गेला असता उपसरपंचानं या लिपिकालाच मारहाण केली। वसुली करणाऱ्या लिपिकाला माजी उपसरपंचाकडून मारहाण झाली आहे। लिपिक हा माजी उपसरपंचाकडे वसुलीसाठी गेला असता त्याला मारहाण झाली। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत फोन लाईनवरती। ज्ञानेश्वर, कधीचा आणि काय प्रकार? श्वेता, राधानगरी तालुक्यातील कौलव या गावातली ही घटना आहे। या ठिकाणी अजित पाटील जे माजी उपसरपंच आहेत त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचे काही गाळे आहेत आणि या गाळ्यांची वसुली करण्यासाठी सागर पाटील हा क्लार्क तिथे गेला होता। मात्र याचा राग मनात धरून आहे ते अजित पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घुसूनच आहे ते सागर पाटील या क्लार्कला मारहाण केलेले आहे। या मारहाणीची जी घटना आहे ती पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर गाव पातळीवरती हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न आहे तो सध्या सुरू आहे। मात्र सीसीटीव्हीची दृश्य या ठिकाणी मारहाणीची समोर आल्यामुळे या प्रकरणी आता अजित पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती होताना दिसून येते। खरं तर ग्रामपंचायतीची थकबाकी शासकीय नियमाने वसूल करण्यासाठी आहे तो क्लार्क या ठिकाणी गेला होता। मात्र या ठिकाणी माजी उपसरपंचाची मुजोरी पाहायला मिळाली। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घुसून मारण्या इतपत धाडस आहे ते अजित पाटील या माजी उपसरपंचाचं पाहायला मिळते आणि त्यामुळे या प्रकरणी कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता पोलीस काय ऍक्शन घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल, धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी। शिरूर तालुक्यातल्या मांडवगणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कलिंगड आणि फ्लॉवरचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अकोल्यातही पावसाचा जोर कायम आहे। ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसानं चांगलं झोडपलं, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा देखील पावसात भिजल्यानं शेतकरी हतबल झाला। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। धामण गावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वावळ तालुक्यात 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। शहरातील संदीपनगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। नगर शहरामध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। शहरातील अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिक हैराण झाले। अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः थैमान घातलं। केडगाव उपनगरात सुरू असलेल्या महामार्गावरच्या पुलाच्या बांधकामावर याचा थेट परिणाम झाला। पूल कामासाठी ठेवलेलं साहित्य वाहून गेलंय। झोपड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। या पावसामुळे नगर तालुक्यातील खडकी परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। यावेळी तातडीनं स्थानिक प्रशासनानं धाव घेत या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं। धाराशिव जिल्ह्यात पावसानं चांगलाच कहर केलाय। पावसामुळे शेतकऱ्यांच्या पपईची बाग उद्ध्वस्त झाली असून काढणीला आलेली पपई गळून पडली। एका दिवसात पावसानं नांगर फिरवल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। धाराशिवमध्ये राज्य सरकारनं अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करून मदत करा आणि बोलाचीच कडी बोलाचाच भात असं न करता शेतकऱ्यांना थेट मदत करा, असे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मागणी केली। मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसानं मुंबईची तुंबई केली। या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले। दरम्यान मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या 100हून अधिक घटना घडल्या।
आज हलका ते काही ठिकाणी गडगडाटाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। दरम्यान आज समुद्राला भरती येणार असून 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांनी चौपाटीवरती जाऊ नये असं आवाहन पालिकेनं मुंबईकरांना केलं। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला। शेती आणि घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। मे महिन्यातच पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपलं। या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता। या भागाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुणे पालिकेनं शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, पण ही संख्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे। महापालिकेनं यापूर्वी 201 ठिकाणं निश्चित केली होती, त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे। राज्यामध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूननं हजेरी लावली। कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची उघडीप आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण निम्म भरलंय। धरणातील सोमवारचा पाणीसाठा 3.96 टीएमसी होता। धरणाची क्षमता 8.36 टीएमसी आहे। सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसात सुद्धा लालपरी सेवा बजावते। लालपरीनं 2 दिवसात 63,83,00,000 उत्पन्न मिळवलंय। मुसळधार पावसात लालपरीनं 1,09,00,000 किलोमीटर प्रवास केला। पुण्यात मान्सूनचं आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली। मात्र सिंहगड रस्ता, क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले सफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची निविदा आता आली आहे। त्यामुळे आता या निविदा काढून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होतोय। शिक्षण हक्क कायदा अंतर्गत शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रवेशाच्या चौथ्या फेरीची मुदत आज संपते। या फेरीची मुदत संपण्याअखेर 2094 बालकांचं मुंबई विभागात प्रवेश होणं बाकी आहे। तर आतापर्यंत 3,959 इतके प्रवेश पूर्ण झालेत अशी माहिती शिक्षण विभागानं दिली। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 4,86,000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली। त्यात 26 मे रोजी रात्री उशिरापर्यंत नोंद झालेल्या मुंबई विभागातील 37,246 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। यंदा 150 कोर्सेससाठीची करिअर पाथ लिंक पोर्टलवरती उपलब्ध झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडून याचा लाभ घेतला जातोय। माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले। त्यामुळे आता या निवडणुकीला राजकीय वळण लागलंय। अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। इंदापुरात पाहणी दरम्यान अजित पवारांनी कुटुंब नियोजनावरून शेतकऱ्यांचे कान टोचले। 5 मुलं असलेल्या शेतकऱ्याला तुला 2 वरती थांबायला जमलं नाही का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला। अजितदादांच्या या प्रश्नावरून एकच हशा पिकला। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा येथे शेतकरी मेळावा घेतला। या मेळाव्यात त्यांनी सरकारला थेट इशारा दिला। कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी जन आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला। एक मोठी बातमी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यावरती दबाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मलाईदार विभाग मिळावेत यासाठी भ्रष्ट अधिकारी दबाव आणत असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होतोय किंवा तशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। राज्यातील मंत्री आणि बड्या नेत्यांकडून आयुक्तांना फोन जात आहेत। भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठबळ मिळत असल्यामुळे महानगरपालिकेच्या घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे असं म्हणायला हरकत नाही। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, काय सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेत? श्वेता, नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेची महापालिका राज्यातली आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली महापालिका आहे। त्यामुळे या महापालिकेत येण्यासाठी सगळ्याच अधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं असतो। अशामध्ये जे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि जे अधिकारी कायमस्वरूपी महापालिकेच्या पेरोलवरती आहेत, ते अधिकारी यांना कायमस्वरूपीच मलाईदार खातंच मिळावं यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यावरती राज्यातले अनेक नेते आहेत, अनेक मंत्र्यांची फोन त्यांना केले जातात आणि त्यांना मलाईदार खाते आपल्या या अधिकाऱ्यांना मिळावं यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणखीन एक सगळ्यात महत्वाची बाब, जे काही अधिकारी आणखीन या पदावरती आहेत किंवा मलाईदार खात्यावरती आहेत त्यांची बदली करण्यास जर आयुक्तांनी घेतली तर ते अधिकारी देखील काही मंत्र्यांकडे किंवा नेत्यांकडे जातात आणि आयुक्ताला आपली बदली त्यांच्याकडून थांबवली जाते। अशामुळे या महापालिकेचे जे कार्यक्षम अधिकारी आहेत
ते कार्यक्षम अधिकाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचं दिसतंय आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांचा आता भरणा खूप मोठ्या प्रमाणात या महापालिकेमध्ये झालाय. त्यामुळे एक सक्षम आयुक्त असताना देखील त्यांना अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांसोबत काम करावं लागतं आणि याचमुळे महापालिकेचा दर्जा कुठेतरी खालावताना दिसतोय. महापालिका ज्या पद्धतीने विकासाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू होती ती कुठेतरी त्याला खीळ बसताना दिसते. कालचीच मागील 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामध्ये बेलापूर, नेरुळ या सगळ्या परिसरामध्ये जो पाणी साचला होता हा 24 तासाहून अधिक पाणी साचला गेला होता. याला देखील महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. अशा वेळी जे काही अकार्यक्षम अधिकारी आहेत त्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे महापालिकेचा दर्जा घसरताना दिसतो आणि जे कार्यक्षम अधिकारी आहेत त्यांना मात्र अशी महत्वाची खाती मिळत नाही. असा हा संपूर्ण एकंदरीत महापालिकेचा कारभार सध्या सुरू आहे आणि याला कुठेतरी राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी म्हणा किंवा राजकीय नेत्यांनी म्हणा अशा सक्षम महापालिकेचा दर्जा खालावू नये यासाठी आयुक्तांवरती दबाव टाकू नये अशी आता नवी मुंबईकरांकडून बिलकुल विनय, धन्यवाद या माहितीसाठी. नवी मुंबईमध्ये आहे.